मी भारती जगते. हो. आता सलून आहे मांजरीमध्ये. माझं हे स्ट्रगल चालू झालं या हस्बंडमुळे, की बाबा हस्बंड जर आपल्याला एक दोन पैसे देऊ शकत नाही तर मुलांना काय देणार. तिथनं पुढे मी प्रेरणा चालू केली की आपण पण कष्ट केलंच पाहिजे ह्या गोष्टी. आधी काय करत होता? शिक्षण काय झालं? शिक्षण मध्ये 10वी. बरं. हस्बंडचा पण पेमेंट कमी राहिला. मग काही गोष्टी हँडल नव्हतं होत. तर चला आपण पण काहीतरी केलं पाहिजे, दोन पैसे आपल्याला पण मिळाले पाहिजे. मम्मीचा पण भाजीचा व्यवसाय होता, मग तेच करत गेले. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप स्ट्रगल्स येतात, खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण कधी कधी काय असतं, एखादी छोटीशी गोष्ट तुम्हाला आयुष्यात खूप काही करायला भाग पडते. आर्थिक प्रॉब्लेम्स तर सगळ्यांनाच असतात, पण त्याच्याच बरोबर आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या मुलींचं आयुष्य घडवलं पाहिजे अशी प्रेरणा घेऊन आज आपल्याकडे आलेले आहेत भारती जगते मॅम. खूप छान वाटतं मॅम तुम्हाला बघून. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा. मी भारती जगते. हो. आता सलून आहे मांजरीमध्ये. माझं हे स्ट्रगल चालू झालं या हस्बंडमुळे, की बाबा हस्बंड जर आपल्याला एक दोन पैसे देऊ शकत नाही तर मुलांना काय देणार. तिथनं पुढे मी प्रेरणा चालू केली की आपण पण कष्ट केलंच पाहिजे ह्या गोष्टी. आधी काय करत होता? शिक्षण काय झालं? शिक्षण मध्ये 10वी. बरं. कमी शिक्षण पुण्याचं. लग्न पण पुण्यातच झालं. हा. बरं. सध्या कोणत्या एरियामध्ये असतं पुण्यामध्ये? केशवनगर. केशवनगर. ओके. 10वी झाल्यानंतर लगेचच लग्न झालं होतं? 17व्यात लग्न झालं माझं. बरं. मग तेव्हा तुम्ही काही काम करत होता का? नाही, घरीच होते. 1 वर्ष घरी राहिली. त्याच्यानंतर हस्बंडचा पण पेमेंट कमी राहिला. मग काही गोष्टी हँडल नव्हतं होत. तर चला आपण पण काहीतरी केलं पाहिजे, दोन पैसे आपल्याला पण मिळाले पाहिजे. मम्मीचा पण भाजीचा व्यवसाय होता, मग तेच करत गेले की मम्मी म्हणजे तू ह्या दोन गोष्टी करू शकते, म्हणजे नाही का बाहेर करण्यापेक्षा. त्यांचं भाजीचं शॉप मम्मीचं. भाजी चालू केली, 2 वर्ष भाजीचं केलं. आणि ब्युटिशियनच्या लाईन मध्ये यायचं म्हणलं तर मी ते करत करत एक तर मी सलून गेले रुपाज मॅडमकडे. तर तिथे क्लिनअप साठी गेले होते. तर 15 मिनिटात त्यांनी क्लिनअपचे माझे 400 घेतले होते. तर आपण मी असं विचार केला की बाबा चला 15 मिनिटात 400 भेटतात. आपण एका टिफिनसाठी अर्धा तास जातो किंवा 1 तास जातो, तिथं 70 रुपये भेटायचे मला. तर मग मी तिथनं पुढे मॅडमशी कॉन्टॅक्ट केला की मला हे शिकायचंय. मग त्यांनी पण खूप मला पेमेंट ऍडजस्ट केलं की तुला जसे येतील टिफिनचे, म्हणजे टिफिन करत करत ते शिकायचे मी. 9 ते 12 पर्यंत टिफिन व्हायचे माझे सकाळचे. 12 ते 3 क्लासेस. मग नंतर मुलं 3 वाजता घरी यायची. मग मुलांचे लक्ष, ही सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून की मुलांना पण दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. तिथं पुढे ह्या फील्डमध्ये प्रवास चालू झाला. किती दिवसांचा कोर्स केला मी 6 मंथ शिकले मॅडम. 6 मंथ. कारण मला म्हणजे लवकर ह्यात पडायचं होतं की 2 पैसे आले पाहिजे. तिथे वेळ पण जायचं. एक छोटं हे असतं की जेव्हा आपण आपल्याकडे काहीच नसतं तेव्हा आपण असं करतो की नाही आपल्याला एक छोटंसं काहीतरी मिळालं पाहिजे. म्हणजे 10 रुपये मोठी गोष्ट वाटते. मग जेव्हा आपण 10 रुपये कमवायला लागतो म्हणजे पडलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये, आणि जेव्हा 10 रुपये कमवतो तेव्हा 20 रुपये कमवायचे, 40 रुपये कमवायचे आणि 1000 रुपये कमवायचे जे मार्ग असतात ते ओपन होतात. असं तुमच्या बाबतीत झालं की एक 400 रुपये जेव्हा त्यांनी तुमच्या खिशातनं गेले तेव्हा तुम्हाला कळालं की मॅडम हे कमवत आहे तर आपल्याला हे केलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. जे लोक खूप अडचणीमध्ये आहेत आणि खूप गोष्टी त्यांना असं वाटतंय की नाही आपण हे नाही करू शकत आहे, तर तिथे त्यांनी कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. सुरुवात केली की मार्ग आपोआप सापडतो. बरोबर. सलून तुम्ही तेव्हा त्यांच्याकडे कामाला लागला, मग त्याच्यानंतर तुम्ही लगेच सलून सुरू केलं काय? त्यावेळेस पण मी शिकत असताना माझे फ्रेंड सर्कल होतं. फ्रेंड सर्कल खूप होतं की मी भाजी विकत होते. तेव्हा म्हणजे क्लायंट म्हणजे कोण ओळखी मी. मग मी त्यांना फ्री मध्ये हेअर कटिंग चालू केलं. मग तिथे पण माझी पब्लिसिटी झाली की बाबा ही छान हेअरकट करते. म्हणजे लोक मी 100 रुपये मध्ये घरी 150 रुपये घेत होते. तिथनं प्रवास चालू झाला की
एक प्रॅक्टिस पण आपली होत गेली बरोबर. आणि फ्रेंड सर्कलला पण वाटलं की चला फ्री मध्ये हेअरकट होता आणि छान होत गेला माझा हेअरकट. हो. मॅडम अजून पण नाव करतात की भारती डोळे झाकून हेअरकट करू शकतेस. म्हणजे बाकीचे सोडून तर सांगतात पण. अनुभवाने तुमचं अजून स्किल वाढत म्हणजे माझी पण प्रॅक्टिस होत गेली ह्या गोष्टीला. घरी पण चालू होतं. मी घरी पण चालू केलं, 1 वर्षभर घरी चालू केलं. नंतर असं वाटतं की बाहेर केल्यावर अजून 2 पैसे वाटतील आपल्याला, की बाबा थोडं मुलांना आपण काहीतरी करायसाठी आपली हेल्प होईल, कुठे कमी नको पडायला ह्या गोष्टी. मग बाहेर सलून चालू केलं. तिथे भावाने पण थोडी हेल्प केली मला. हा, भावामुळे म्हणजे आज पुढे आहे मी ह्या गोष्टीत. सलून कधी सुरू केलं? 2016 तर मी चालू केलं मॅडमकडे. 2016 हा, मग 1-1.5 वर्षानंतर मी चालू केलं. घरी पण थोडे दिवस ठेवलं आणि नंतर मी चालू केलं. लॉकडाऊनच्या आधीचा प्रवास आहे हा. तुमचा पहिला जॉब जो तुम्ही केला तेव्हा तुम्ही किती कमवत होता? जॉब मी केलंच नाही सर, म्हणजे केलंच नाही केला. बरं. म्हणजे Direct स्वतःचं सुरू. मुलांकडे कोणच नव्हतं ना घरी. माझे सासू सासरे नसल्यामुळे मुलांना पाहत मी घरी चालू केलं की जे येतील ते कमी पैशात. तर साधारण तुमचा 1 महिन्याचा तेव्हा किती तुम्ही कमवत होता? घरी मी मला सुरुवातीला 5,000 घेतत गेले, वाढत गेले. वाढत गेले. म्हणजे आता मी हळूहळू फ्री मध्ये वाढत. घेत होते, बाबा बाहेर 50 घेते तर मी 20 रुपयामध्ये ट्रेनिंग करून घेत होते. पण तरी म्हणजे हा 70 रुपयाच्या डब्यावरनं तुम्ही हा. 5,000 पर्यंत पोहोचला. हा. आणि त्याच्यानंतरचा तुमचा हा आज 8 वर्षानंतरचा प्रवास आहे आणि आता तुम्ही एक ऍटलिस्ट लाखांमध्ये कमवता. हो. क्या बात. ही खूप छान गोष्ट आहे. जिथून तुम्ही सुरू करता आणि जिथून तुम्ही आता पोहोचता त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि जी जिद्द असते की ह्या एकाच गोष्टीला आपण टिकून राहणं आणि त्या गोष्टीमध्ये इतका सगळा अनुभव आपण घेत राहणं, त्याच्याच बरोबर या सगळ्या गोष्टी मुलांकडे बघणं, घरातलं सगळं पाहणं, नवीन काहीतरी सुरू केलंय तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं आणि त्याला एका मुकामपर्यंत घेऊन जाणं हे आपल्यासारख्या महिलाच करू शकतात. हे सगळं करताना तुम्हाला काय अडचणी आल्या? नाही, खूप अडचणी आल्या. बाहेर स्ट्रगल म्हटलं तर लेडीजला एक बाहेर पडायचं म्हटलं तर खूप लोक भेटतात की तुम्हाला मागे खेचणारे पण भेटतात पुढे न जाण्यासाठी. म्हणजे लाईफ मध्ये खूप आहे अशा गोष्टी की नाही सांगू शकत. पण त्यात पण मी पुढे घेत गेले की चला आपल्याला हे नाही करायचं, आपल्याला हे करायचं. हे केलं तर आपण मागेच पडणार आहे, आपल्याला ह्या रस्त्याने जायचंय तर आपली भरारी होणार आहे किंवा मुलांचं काही होणार आहे भविष्यामध्ये. ते मी त्या गोष्टी करत गेले. सगळ्या गोष्टी थोडंसं बाहेर लेडीजचा पडायचं म्हटलं की जेंट्स लोकांचे संबंध येतो, लेडीजचे संबंध येतो, खूप काही गोष्टी होतात. या सगळ्या गोष्टी तुम्ही टॅकल करत गेला वेगळ्या वेगळ्या मार्गाने आणि पुढे जाणं हा एक महत्वाचा मुद्दा होता की त्याच गोष्टी पकडून खूप लोक बसून राहतात की आणि कधी कधी मी 10 रुपये पण घेऊन गेलेले घरी, कधी कधी 10,000 पण भेटतात. हा असा बिझनेस आहे, बरोबर. शेवटी बिझनेस आहे हा. बिझनेस आहे आणि करणं गरजेचं आहे. करणं ज्या गरजेचं दिवशी 10 आहे. रुपये आले त्या दिवशी कच न खाता दुसऱ्या दिवशी दुसऱ्याशी परत येणे गरजेचं आहे. हा बिझनेस असा आहे. त्या जे काही प्रोफेशन ते खूप साथ दिलेली, त्याच्यामुळे माझी भरारी हातांवरती झाली. छान अचीवमेंट्स आहेत ह्या सगळ्या मॅडम की इतक्या कमी म्हणजे तुम्हाला कशाची मदत नसताना तुम्ही पुढे आला, पुढे एवढं सलून उभं केलं, तिथे तुमचा आता एवढा जम बसलेला आहे. म्हणजे खूप लोक तुम्हाला ओळखतात. आमच्या आजूबाजूचे म्हणजे मी आपला तर नेहमी संपर्क येत असतो आणि आजूबाजूचे लोक पण तुमच्याबद्दल सांगत असतात की मॅडमच्या इथे हे आहे, मॅडमच्या इथे ते आहे, सर्व्हिसेस चांगले आहेत. म्हणजे एकदम फ्रेंड्स आय गेस तुमच्या इथे येऊन गेल्यात, त्यांनी सांगितलं तुमचे सर्व्हिसेस खूप छान आहेत. लास्ट मंथ मध्ये तुम्हाला एक्सलन्स अवॉर्ड मिळाला आणि त्याच्याच बरोबर तुमच्या मुलीचं एका लग्न झालं आता. ह्या ज्या सगळ्या आहेत ना ते सगळ्या आपल्या अचीवमेंट्स आहेत आणि त्या कुठे ना कुठे तुम्हाला तुमच्या जो स्ट्रगल आहे त्याची एक दात येते. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आज मला तुम्हाला भेटून आणि तुम्ही इथे आलात आणि तुमची स्टोरी आम्हाला सांगितली त्याच्यामुळे खरंच थँक्यू.